श्री स्वामी समर्थ मित्रांनो, जर तुम्ही घरात गणपती बसवला असेल तर ह्या काही गोष्टी लक्षात घ्या. गणपती बसवलेला असताना ही कामं चुकूनही करू नका, नाहीतर घरात गणपती बाप्पाचा अपमान होईल आणि तुमचे कामं बिघडायला लागतील. बऱ्याचशा अडचणींना सामोरे जावं लागेल. तर काय आहे त्या काही गोष्टी हे ऐकण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नंबर 1, घरात गणपती बसलेले असताना सकाळी लवकर उठावे. बऱ्याचशा लोकांना उशिरा उठायची सवय असते, पण गणपती घरात असताना आपण झोपलेलं हे काही बरं नाही. सकाळी लवकर उठावं. नंबर 2, सकाळी लवकर उठून घरात स्वच्छता करावी आणि साफसफाई करून होईल तेवढी लवकरात लवकर आरती करावी गणपती बाप्पाची. बरेच लोक आपल्याला वेळ मिळेल तशी आरती करतात, पण हे चांगले नाही. सकाळी 9च्या आत गणपती बाप्पाची आरती व्हायलाच पाहिजे. नंबर 3, घरात गणपती बाप्पा बसलेले असताना रात्रीची जेवणाची खरकटी भांडी रात्रीच घासून घ्यावी. बऱ्याच स्त्रियांना सवय असते रात्रीचे जेवणाचे भांडे सकाळी घासतात किंवा काहींना टाईम नसल्यामुळे घासू शकत नाही, पण शक्य होईल तेवढं रात्रीची भांडी रात्रीच घासून घ्यावी. रात्रीच्या खरकट्या भांड्यांमुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि लक्ष्मीचा वास होत नाही. त्यामुळे रात्रीची भांडी रात्रीच घासावी. जर घासणे शक्य नसेल तर त्यातलं खरकटे काढून फक्त पाण्याने धुवून ठेवावी आणि सकाळी उठल्यानंतर घासावी. नंबर 4, गणपती बाप्पा बसवलेले असताना आपण रोज सकाळी आणि संध्याकाळ जसे जेवण करतो तसेच रोज सकाळ संध्याकाळ बाप्पांना नैवेद्य दाखवावा. असं नाही की काहीतरी गोडधोडच केलं पाहिजे. आपण जे बनवतो आपल्या जेवणासाठी त्याचा नैवेद्य दिला तरी चालेल. नैवेद्य ठेवायच्या आधी ताटाच्या खाली पाण्याने चौकोन काढावा व त्याच्यावर नैवेद्य ठेवावा आणि पाणी फिरवून नमस्कार करावा. नंबर 5, पाचवा मुद्दा म्हणजे खास आणि एकदम महत्त्वाचा. गणपती बाप्पा बसवलेले असताना पती पत्नींनी 10 दिवस संबंध राखावे. शक्य होईल तर खाली जमिनीवर झोपावे, गादीवर झोपू नाही. सकाळी उठल्या उठल्या आपली नजर किंवा आपली सावली गणपतीवर पडता कामा नये. त्याने खूप मोठा वास्तुदोष निर्माण होतो आणि देवता पण नाराज होतात. त्यामुळे 10 दिवस ह्या गोष्टींची नियमाने काळजी घ्यावी. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला व्हिडिओ माहिती आवडली असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा आणि अशाच नवनवीन माहितींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. ओम गंग गणपते नमः.